नाही घाण इथंच पाणी साचलंय आणि लागून त्याच्यात दगड हाणतो. असं काही काहीला नाद असतो, काहीला महाराज आवडत नाही, तर कीर्तन आवडत नाही आणि भडवी निंदा केल्याशिवाय राहत नाही. कुठल्याचा उपेक्षा होत नाही, साधूची उपेक्षा करायची नाही. भक्त म्हणून उपहासती पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. भक्त म्हणून उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाती. आवडत नाही ना आपल्याला, कशाला त्याला नाव ठेवा? काय करायचं तुला? तू पाकिस्तानी आहेस ना, तुला मालकरी आवडत नाही ना, काय घेणे तुला? तू नाहीस ना, तू कशाला नाव ठेवतो त्याला? गरज कशाला? मला सांगा, हा सुदर्शन सुंदर होता, विद्याधरापैकी एक देवता होता. याला एका साधूला हसण्याचा अधिकार काय? ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही, त्याला आमदाराला खालीवरी काय बोलावं? काय घेत त्याची? बायकोच्या प्रकारात थुतर पुसितो, टावेल समील नाही, टावेल पण नाही, तिच्या पुत्रांपर थुतर पुसितो आणि तो वरच्या लोकांना नाव ठेवतो. मूर्खपणाचं टोके का नाही? आपलीचा कांदा एक त्याला लायकी असती का त्याची? आपल्याला जी गोष्ट येत नाही त्या गोष्टी करायच्याच नाही. मला सहज कळते, जिला गवऱ्या लावता येत नाही तिने धिडे करायचे नाही, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिने बासुंदीच्या नादी लागायचं नाही. द्वारकाबाई दुधाचा नाश करशील तू, आम्ही तसंच पिऊ नको, कशाला येडवणी करायली? तुला पिठल्यातले गोळे फुटत नाही काय नाही की? उदाहरणार्थ गिरगावच्या बाजूला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही, दिल्लीतल्या लोकांचे वाभाडे काढले तर नालायकपणा आहे का नाही? मूर्खपणाचं डोके. सगळ्यात सोपं वाक्य, संन्याशानं लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. त्याला कोणी नाही ना मागणं पुढं फुकुटावलं, त्या लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? ज्याला दिसतच नाही त्याला चष्म्याच्या दुकानात कशाला जायचं? काही समज नाही ना, काही समज. काय गरज होती या सुदर्शनाला त्या साधूला असण्याची? काय बोले तेडे बाबा चल चार जाग्यावर वाकलेला महात्मा होता. मित्र चांगले होते, सात्विक सदाचारी पुण्यशील मित्र होते. त्याने सांगितलं, सुदर्शन निंदा करू नकोस रे त्या साधूची, अधिकारी महात्मा आहे, सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे. सोप्या गोष्टी सांगतो, आपल्याला ऊन लागल्याच्या नंतर आपण झाडाखाली जातो, ऊन लागू नये याच्याकरता आपण मंडप दिलाय. तो साधू रस्त्यानं चालल्याच्या नंतर साधूच्या डोक्यावर सूर्य छत्र धरत होता. साधू किती अधिकारी असेल कल्पना करा. एक सोपा मुद्दा सांगतो तुम्हाला, राग येऊ देऊ नका खंडाळ्याची लोक. तुमच्या गावात असा कोण श्रीमंत माणूस आहे त्याच्या समाधी उत्सव इतका मोठा होईल, प्रतापगिरी सारखा होईल, देवसारखा गुरुजी होईल असा इतका मोठा, आणि झाला तरी एखाद्या वेळेस होईल, इतका मोठा होऊ शकतो. 66 वर्षापासून, गेल्या 66 वर्षाची परंपरा ज्या साधूच्या उत्सवाची तुम्ही चालू ठेवलात, हे लोक इतके श्रीमंत असते. या लोकांची बरोबरी मंत्री सुद्धा करणार नाही. त्याची एखादी पुण्यतिथी मोठी होईल. लय मोठ्या लोकांच्या पुण्यतिथी पाहिल्या, पुण्यतिथीत पोरायनं उभं राहून कीर्तन ऐकले आणि वापस येताना त्याचे पोरं संध्याकाळी धाब्यावर जेवायला होते. ज्याच्या बापाची पुण्यतिथीचं कीर्तन केलं त्याचेच पोरं धाब्या पुढे गाड्या. नंबर लक्षात येत ना माझं, म्हणजे कमी जरी शिकलेलं असेल तरी तितकं ध्यानात धरता येते. विठाला इतकी लोक मोठी असतात, म्हणून या लोकांना आपण हसणं चुकीची गोष्ट आहे. मित्राचं सांगून, मित्रांनी सांगूनही ऐकत नव्हता. काही माणसाचे स्वभाव जात नसते. भोगे कळू येते मागेल ते जन्म. माणसाची वागणे आपल्या कर्मावरून कळत असते. आयुष्यभर काम करायला, नुसत्या पैशाच्या थप्प्या लावायला, चहा पण दुसऱ्याचाच पेटू, दात घासीत घासीत त्याच्या दारात जातो, मग त्याला म्हणावं लागते पियानं चहा. हे बँकेत कुठून धोत्राला गाठी असं समजायचं हे मागच्या जन्मात बैल होता. नुसता काम करू करूच मरायला, पोरायला साफ सासून धुवालाय आणि काहीच नाही. धोत्र सुद्धा गाठ मारलेल्या नेसायला. चोरून खाचा नाद ज्याला असेल का असं समजायचं लांडगे. उष्ट खाचा नाद असेल का समजायचं कुत्रे. आणि सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर बाजूच्यानं सांगूनही जरी ऐकत नसेल
असं समजायचं मागच्या जन्मातलं आडूळ कुत्र आहे. आणि कुत्र तुम्ही कुठल्या पूर्वीच्या काळात पुराणामध्ये कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या होत्या. आपल्याकडं जी रस्त्याला फिरती या जातीला ग्रामसुकर म्हणतात. कुत्र्यामध्ये सर्वश्रेष्ठ जात कोणती असेल तर सारमी नावाचा कुत्रा असतो. पुराणात त्याचं वर्णन आलं. पुराणात आता काय नाना प्रकारचे कुत्रे, आता वेगवेगळे कुत्रे. एकदा विमानात बसलो होतो, एका बाईच्या पोटावर पिशवी होती आणि त्या पिशवीत कुत्र्याचं पिलू होतं. कुत्र्याचं पिलू, त्याचं तिकीट काढून न्यावं लागतं. ते फुसकून असं शिकलं. तिनं लगेच टिश्यू पेपर काढला की त्याचं तोंड पुसलं. मी आपल्याकडे खेती काय ते मला काय ते पिशवी असते विमानात त्याच्यात टाकून दिलं. म्हणजे ते कुस कुत्र होतं असं बारीक. अशा नाना प्रकारच्या कुत्र्याच्या जाती. पण कुठलंही कुत्र तुम्ही सोन्याच्या पालखीत बसलं तरी त्याचा स्वभाव जात नसतो. स्वानसी विके पैसविले त्याचं गुणगान आहे उगले. तुमच्या दुकानातला पलंग आणला गाळ जर झोपायला टाकलं तर झोपल का त्याच्यावर? नाही. कसं झोपल ते? कुत्र असत. स्वानशिबिके बैसविले. सोन्याच्या पालखीत जरी कुत्र बसलं तरी ते बाहेर थुतर काढून भोगणार आणि जवळ गेलं तर जिबीनं गाल चाटणार. कुत्र असते. असा सुदर्शन नालायक होता. मी नाही म्हणत, पुराण म्हणते. इतका सुंदर पण नालायक होता. विवेक हरवलेला होता त्याचा. मित्रांनी सांगितलं नको म्हणू रे, पाहणं त्याच्या डोक्यावर सूर्यानं छत. अरे असू दे ना म्हणे, सूर्य सावली जर तू एवढा जर विद्वान महाराज असल तर मग वाकडा कस काय? कुठा चपला घालायला का न द्यायचे? हे ज्याच्या हातात आहे त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. खरं आहे करणे श्रीराम. अहो पंढरपुरातल्या मालकाला द्वापार युगात भिले दिले शारंगर एका बाईचा पलंग अंगठ्याने मोडला तर तात्काळ त्याच अंगठ्याला पुढच्या अवतारात बांध लागला आणि हे लोकांची यात्रा संपली. तुम्ही आणि कोणा झाडाचा पालाय? विठाला विठाला. अरे काही मागच्या जन्मातलं गाठोडा असेल तो या भावात सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. मागचा जो पुण्याचा असेल, पापाचा असेल, सात्विकपणाचा असेल, सदाचारीपणाचा असेल, पुण्यशीलपणाचा असेल, वात्रटपणाचा असेल, धर्मनिरपेक्षपणाचा असेल, धर्मवितंडवादीपणाचा असेल, जो काही मागचा साठा असेल तो आपल्याला भोगायला येत असतो. मग मागचं काही कर्म असेल त्याच्याकरता 4 जागेवर साधू वाचला. पण साधूच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो साधू इतका अधिकारी. पण सुदर्शने ऐकायला तयारच नाही. खालीवरी बोलत होता. खालीवरी जरी बोलला तरी साधू ऐकत नाही. मोठी माणसं ह्या बारक्या बुरक्या भंगारायचं ऐकत नसतात. भंगारायचं ऐकत नसतात. संप्रदायामध्ये वर्णी आली, एखाद्या व्यक्तीनं अवास्तव एखाद्याची निंदा केली, घाण खाल्ले इतकं पापे. इतराची चष्टा हे तो खाणे लागे विष्टा. मोठी माणसं मोठी असतात. तुम्ही अजून लक्षात घ्या, हातीला किती कुत्रे भोकल्यावर हाती भेन त्याचे भूंकर. भुंकोनिया स्वान लागे हात पाठी लागे हात. स्वान लागे हाती पाठी होण्या हिंपुटी दुःख पावे. किती पुत्र हत्तीच्या मागे असं वाव 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 करू द्या, हत्ती माग पण पाहत नाही. त्या हत्तीला एकच कळतंय, हे आपल्याला डसलं की हे गोचर होतंय. कारण हत्तीची त्वचा इतकी कठीण आहे. त्या त्वचेत यानं खूप ताकद लावली तर दात मध्ये जाते, पण दात वापस येत नाही. गोचरच होतं कुत्र. म्हणून हत्ती शक्यतो कुत्र्याच्या नादी लागत नाही. मोठ्या अंतकरणाचा साधू या सुदर्शनाच्या कशाला नादी लागत ते काही बोललेच नाही. पण शाब्दिक किती जरी बोलले तरी साधू ऐकत नव्हते. निंदा स्तुती नावडे पाहता परब्रह्म आवडे किंवा पूजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, विषेपण मिरवी आवडोनी. हे अधिकारी लोकांचे
मंदी कोणी मारी मंदी कोणी पूजा करे मत आलिप्तो भय जायते वैष्णवास्तित जायम यत् साधवे सत्पुरुषाणाम विरळाया सर्व जेतो. याच्यासाठी दुसरा एक पुरावा सांगितला. यतो कमला सर्व स्थितो आसक्तो भय पुष्पादिनी सर्वायाम जलावथंब सर्वाया स्थित जीवितम पुष्पानी. नाना प्रकारच्या पुष्पा ते सुवर्ण कमल पाण्यात राहतं पण एकही थेंब अंगाला चिटकून अलिप्त कमळ जरी अलिप्त कमळ सत्यवादी करी संसार सकळ. आपल्याला फक्त आलिप्त कमळ जळी जैसे असे राहतात ती मोठी लोक महिमेतले माणसं आहेत. आता एवढं बोलूनही ऐकत नाही, इतकं बोलूनही ऐकत नाही, आपला काही परिणामच होत नाही. म्हणून सुदर्शनानं साधूला ढकललं. साधू खाली पडले, खर्चटलं, पुसून काढलं अंग, पुन्हा चलत राहिले. या सुदर्शनानं पुन्हा ढकलिलं, पुन्हा पडले, पुन्हा अंग पुसलं, खर्चटलं होतं, रक्त वाहत असेल थोडंफार, जुनाट महात्मा होता, पुन्हा चलत राहिले. तिसऱ्यांदा ढकललं, चौथ्यांदा ढकललं, सीमा संपली. एक कल्पना करा, या साधूच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो. त्या साधूनं जर सुदर्शनाला शाप द्यायला असता तर सुदर्शना बुक्का झाला असता, बुक्का जळून राख झाली असती, राख. पण त्याला माहित होतं आपण याला शाप देणं म्हणजे हातीनं उंदराला शाप दिल्यासारखं सर्व असतं. आणि कुठे त्याच्या नादी लागायचं? ज्याला साधू कळत नाही त्याला कशा त्याच्या नादी तरी कशाला लागायचं, कशाला बोलायचं त्याला? त्याच्याकरता ते महाराज काही बोललेच नाही. पण महाराजांनी जॉब विचारला पंढरपुरात, तेव्हा आम्हा गांजी जन बापू प्रमाण असू द्या, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. देवा आम्ही रात्रंदिवस तुझं भजन करावा आणि आम्हाला जर लोक त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का? आम्ही ज्यांना भ्यावे तरी का न लाजे देवी. देवा रात्रंदिवस तुझं भजन करतो. अरे सगळ्या महाराज लोकायला, सगळ्या गायक लोकायला, सगळ्या मृदंगाचार्याला पाकिट येतं. मी आतापर्यंत तुझं 1000 रुपयाचं पाकिट घेतलं का? असा साधू होता. आणि मग निष्काम भजन करणार आहे मी, तरी जर मला जप त्रास देत असेल तर तू आमच्यासाठी मेलास का? याची तुला लाज वाटत नाही? तरी का न लाजे देवी. शाप द्यायला ते जळालं असतं पण त्याला नाही, वरच्याला विचारलं, वरच्याला काय म्हणे देवा असं का? आणि एका क्षणात परिणाम काय झाला वकील साहेब? तात्काळ विटीवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं दखल घेतली आणि जगात 1 नंबरचा सुंदर दिसणारा सुदर्शन्या 4 जागेवर वाकलेल्या साधूला हसत होता. सर्पाच्या योनीत गेला. किती जागेवर वाकत असेल सर? फुकट कळल शेंडी वळून फुकट पडलं का नाही वज डोक्यावर. आता कशाला आगावपणा करायचा, घेणं देणं? हरिजनाचे
माणसं पावसाळ्यातल्या लाईट वरची किडे पाहता ना तुम्ही, त्याला असं वाटतंय की हेलिकॉप्टरचे पाते आमच्यापेक्षा लहान आहेत. विमानाचा पंख पण त्या किड्याला काय वाटतंय आमच्यापेक्षा छोटा आहे. इतके धाव घेते, इतके धाव घेते. त्यांचं आयुष्य किती असतं माहितीये का? एक थेंब पाण्याचा अंगावर पडला की कायमची सगळं संपलं, त्याचं सगळं संपलं. तसा हा सुदर्शन होता. प्रमाण घोड म्हणलं शंकर बाबा. घोड कोणाचा असो त्याला घोड म्हणलं पाहिजे. माझं तर मते वारकरी संप्रदायात ज्याच्याकडे विद्वत्ता चांगली आहे, आपल्याला आवडत जरी नसल पण त्याच्या विद्वत्तेला दाद दिली पाहिजे. त्याचं नाव वारकरी. काय होतंय, आपण 5-7च लोक वरी असतो बाळासाहेब, पण हजारो लोकांचे कॅमेरे आपल्यावर असतात. म्हणून प्रसन्नपणानं त्या विद्वत्तेला दाद दिली पाहिजे. मला त्याचे ना आपलं 4-2 लाखाचं बुडवाबुडीचा का खेळ असं पण कीर्तनात त्याचं प्रमाण गोड आलं की कीर्तनकारानं म्हणायचं प्रमाण गोड आलं म्हणलं पाहिजे. तो त्याचं काय भांडण आहे तर तिकडे गेलं थोतर फोडणं. इथं कशाला इचका लागला विठाला. काही माणसं कशी पांचट असतात माहितीये का बाळासाहेब? काय बाळू महाराज, काय पुराण सांगतो माणूस. गप्पा आणतो बाया जेने मुखे पाठी लावी आईशी अधमाची जाती, त्याचे तोंडी पडो माती. भला बुरा क्या कुछ मत कहिए रे, जिसकी करनी वही बनेगा. तू क्यों निंदा मत करना किसी की, सच्ची बात है कबीर जी की. निंदा मत करना किसी की, सच्ची बात है कबीर जी की. कळालं कधी माहिती का सुदर्शनाला? सर्प झाल्यावर वेळ निघून गेली. आजार ज्या वेळेला 4थ्या पट्टीत जातो का त्यावेळेला जगात असा एकही डॉक्टर नाही त्याला नीट करेल. आजार हा पहिल्या पट्टीत पाहिजे प्रकाशराव. त्यावेळेला डॉक्टरकडे गेलं की मग डॉक्टर होईल तिथपर्यंत प्रयत्न करतात किंवा नीट करायचा प्रयत्न करतात. पण आजार 4थ्या पट्टीत गेला की डॉक्टरचा सुद्धा विलास संपतो. आधी चुकी घडे मग माझं मते 15 एकर रान असेल तर 2 एकर रान जाऊ तर पते खेळले ठीक आहे. पण 15 एकर इकल्यावर मला पतीले वाईट असते. ते खाण्याला पाहिजे दांड्याने. इंचभर जागा सुद्धा खाची नाही भडव्याची लाल करायची. आता तुला कळून काय फायदा आहे? मातीत गेलं ना सगळं. तो कुठल्याही गोष्टी आघात व्हायच्या अगोदर कळावा.
मग त्याचा फायदा. सुदर्शनानं नालायकपणा केला, चूक टोकाला गेली, सर्पाच्या योनीत गेला. साधू साधू असतात सज्जनांनो, साधूच्या समोर फणा आपटीला. सर्प फणे कधी आपटीत नसतील बरोबर. सर्प फणा कधी बी काढीत असतो. तुम्ही दाबणासारखा सर्प बघा आणि त्याला असं काढी न करा, नेमकीच त्याला ती फडी यायला सुरुवात असते. लवचिक असते, ते मऊ असते. छोटा सर्प काढीनं असं केल्याबरोबर लगेच खळवळते. झोपे खावारीला टाकाळ, झोपे खावारीला सर्पाला साधू शांती रूप असं म्हणायचंच नाही. असा स्पर्श केला की खवळते. पण हे सर्प खवळलं न गेलं, खाली खाली आणू लागलं खाली. एका शिष्यानं गुरुजींना सांगितलं. शिष्यही तसाच होता आणि गुरुजी तसाच होता. दोघं चांगलेच होते. काय होतं, गुरुजीने हरामखोरपणा केला की शिष्याच्या बोकांडीवर पडत असते. राजाचं पाप प्रजेच्या माथ्यावर, प्रजेचं पाप राजाच्या माथ्यावर, गुरुचं पाप शिष्याच्या माथ्यावर, शिष्याचं पाप गुरुच्या माथ्यावर, बायकोचं पाप नवऱ्याला येत नाही, नवऱ्याचं पाप आपलं बायकोचं पाप नवऱ्याला. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हे शास्त्र असतं त्याच्या पाठीमागं. गुरुजी अधिकारी, शिष्य अधिकारी. शिष्यानं सांगितलं, गुरुदेव आतापर्यंत फणा काढणारी सर्प पाहिले, फणा आपलिणारा नाही. साधूनं सांगितलं, बाळा हे जो विचारतय, मार्ग विचारतय, पश्चाताप झालाय, यानं फार मोठं चुकीचं काम केलं. विश्वातला सुदर्शन नावाचा विद्याधर होता, जगात एक नंबरचा सुंदर. सूर्याची कांती याला कमी ढळत होती, चंद्राचा पौर्णिमेचा प्रकाश सुद्धा याच्या पुढे फिका वाटत होता. एवढं सौंदर्य होतं. झाडाखाली गेल्याच्या नंतर तरुवर शाखा प्रसन्नती भयस्थितो हो, तरू प्रसन्नती भया हा शाखा पल्लवस्त देवच. इतका सुंदर होता. पण एका साधूला असल्यामुळे सर्पाच्या योनीत आला. आणि ज्याच्या अंगावर कपडे भगवे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंद आहे, असा व्यक्ती दिसला की तो फणा आपली तू आणि मार्ग विचारतो, या दुःखातून मी कधी मोकळा होईल. त्या साधूनं सांगितलं, बाबा तुला या दुःखातून मोकळं व्हायचं तर पाहता श्रीमुख गोविंदाची. गोविंद पुढे सापडेल सध्या गोकुळात. आणि मग गोकुळात तो सर्प जात होता. पण त्याच्या लक्षात आलं, गोकुळात प्रत्येक जणाकडे काठ्या होत्या. ज्याच्याकडे गाय आहे, वासरू आहे, बैल आहे, म्हैस आहे, असे जे वन्य आपल्याकडे जे पशु आहेत त्यांच्याकडं काठी असते. काठी एक लक्षात ठेवा, गाय, म्हैस, बैल हे शेतकऱ्याचं चालतं बोलतं एटीएम आहे. चालतं बोलतं एटीएम आहे, चालतं बोलतं एटीएम. काय झालं माहितीये का, ज्याच्याकडे 80 एकर जमीन ते पण म्हणतो, महाराज चहा घेता का? घेऊ, थकून आलो. पोरा लगेच फोन गेला, पोरग उंदीर धरल्यावर ढवळी थैली घेऊन आलो दुधाची. या दुधाचा चहा प्यायल्यापेक्षा गप्पक रोगर पिऊन मेलेलं बरं. तू या दुधाच्या चहानं असं झुरून झुरून मरत आहे, रोगरला तात्काळ मरत आहे. त्याच्यापेक्षा नको तू. जमीन 80 एकर आणि चालला उंदीर धरल्यावर थैली आणायला. आणि पुन्हा सांगतो, माझ्यासारखा शेतकरी मोठ्यातल्या लोकांना थोत्तर फरायला पाहिजे, दात पारूस तर काय लायकी आहे का तुम्ही सांगायला? 80 एकर जमीन आहे. नातू झाला तर त्याला दूध तेच त्या पुढ्यातलंच. आणि मग आजी म्हणली, महाराज आमचा नातू 2-2 पुढे दूध पेत होता, पण परीक्षेत पासच होईन. मी म्हणलं, हे कसा पास होईल? याला दूधच पाजलं तुम्ही पुढ्यातलं, हे तुम्हाला पुढ्यात घालून बाजार करणार आहे तुमचा एके दिवशी. झाला ओरिजिनल खाचं शिका, चांगलं खाचं शिका, देशी खाचं शिका, आपलं खाचं शिका. बाजारातल्या टवटवीत भेंड्यापेक्षा तुमच्या कापसाच्या तुटीव लावलेल्या गावरान भेंड्याची भाजी आजही खा. तुमच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. पण तुमचं काय झालं माहितीये का, चोंघळ्या गप्पा झाल्या, अशा चोंघळ्या त्याच्यामुळे आपल्याला कोण येत नाही. आपलं खाचं शिकलं पाहिजे, चालतं बोलतं येतील. चला, गाई म्हशी असल्या की काठी असती, सगळ्या गोष्टी. आता गोकुळामध्ये असा माणूसच नव्हता की त्याच्याकडे 14 गाई नव्हत्या. आता गायीवर नुसतं बोलल्या जाते. गायीच्या बाबतीत महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक आहेत. त्याच्यापैकी
पडलेली मंदिरं किंवा नवी मंदिरं करण्याचा आणि गायीच्या बाबतीत वारसा सांभाळण्याचा दिलासा किंवा एक देवदूत जर कोणी पाठवला असेल तर ते देवदूत आहे सद्गुरू पाचपोर बाबा. महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गौ मातेची सेवा करणारं रत्न. विठाला विठाला पॅन्टी वगैरे तुमच्यावर काळी पॅन्ट आहे पुन्हा आजच्या दिवशी ऐकत विठाला आपल्याला इना घ्यायची वेळ आली की किमान नका का धोत्र नेसन पण माफी मागतोय. पॅन्ट पांढरी घाली जा ही तुम्हाला विनंती. विठाला बाळासाहेब गुलजार नावाचा गायक तुम्ही ऐकून असाल. फिल्मी सृष्टीतला होता तो, आपल्या भाषणातला नव्हता. गुलजार नावाचा गायक, त्यांचं नाव वेगळं आहे पण ते जातीने मुसलमान होते. गुलजार फिल्मी सृष्टीतला तज्ञ गायक होता. त्यांना ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला. ऑस्कर नावाचा पुरस्कार हा विदेशातून दिला जातो. पण तो पुरस्कार वितरक त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सुटाबुटात यावं लागेल. त्यानं सांगितलं मी पांढऱ्या कपड्यावर भारतभर नाही पृथ्वीवर बऱ्यापैकी देशात माझा आवाज पांढऱ्याच कपड्यावर गाजलाय. मी ऑस्कर पुरस्कार सुद्धा दुसऱ्या कपड्यावर घेणार नाही. हे फिल्मी सृष्टीतले लोक सुद्धा जपत होते. आपण किती जपायला पाहिजे. विठाला काय सांगत होतो. गाई म्हशी होत्या, काठ्या होत्या. मग याच्या लक्षात आलं आपण गोकुळात गणेश बुवा गेलं की लोक काठीनं हाणते. सरपाला कोणी कोण हाणते, इंसाला कोणी कोण हाणते पाठीमागून. आणि बचर बचर करणाऱ्या माणसाला तोंडाला सांगत का नाही. सरपाला पुढून मारायचं, इंसाला पाठीमागून मारायचं आणि चुकीचे काम करणाऱ्याच्या पुत्रावर मारते लोक. याच्या लक्षात आलं आपल्याला मानावर आणलं की काम संपलंच. देव पाहण्याचं लांब राहिलं, गावात जाणंच नको. हुशार होत ते, नंतर हुशार झालं. काही काही हुशार होतच नाही. मनका गेला तरी तणका जात नाही काय काही. पण याचा मनका गेला याचा तणका गेला. पश्चाताप येणं, शुद्धता. याच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केली. जगात एक नंबरचा सुंदर काय सर्पाचे एवढी किडे खात बसलो होता आपण. किती चूक आहे. एक उत्सव होता आणि त्या उत्सवाच्या दिवशी वृंदावनाच्या ठिकाणी गोपाळ, गवळी, तिथल्या मावल्या, तिथल्या गोपी ह्या सगळ्या काही आबालवृद्ध वृंदावनाच्या ठिकाणी गेल्या. काही काही अशा गोपीचं आवरलं नव्हतं. मग त्या गोपी एकमेकीला सखे ग कुठं जायचं आपल्याला.